नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमचं पुन्हा एकदा महाराष्ट्र ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. लाडक्या बहिणींनो, अखेर मे महिन्याचा 23वा हप्ता आलेला आहे. कधी वितरित केला जाणार, कोणती तारीख आहे, किती वाजता वितरित केला जाणार, ही संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. लाडक्या बहिणीच्या मे महिन्याच्या 23व्या हप्त्याचा जी.आर. अखेर या ठिकाणी राज्य सरकारनं काढलेला आहे. त्यामुळे लाडकीच्या खात्यामध्ये आता 1500 रुपये येणार आहेत. त्यामुळे लाडकींना मोठा दिलासा मिळाला आहे. लाडक्या बहिणीच्या खात्यावर 23वा हप्ता कधी येणार, ती तारीख मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. तर चला सुरू करूया आजच्या महत्त्वाच्या व्हिडिओला. बघा लाडक्या बहिणींनो, अनेक लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचा 21वा हप्ता भेटलेला नाही आहे. त्याचबरोबर एप्रिल महिन्याचा 22वा हप्ता देखील या ठिकाणी भेटलेला नाही आहे. आणि विशेष म्हणजे हे 2 हप्ते ज्या लाडक्या बहिणींना भेटलेले नाही आहेत, त्या लाडक्या बहिणींना मे महिन्याचा 23वा हप्ता मिळणार का, हा प्रश्न आता लाडक्या बहिणींना पडलेला आहे. मात्र ज्या लाडक्या बहिणींना 21वा आणि 22वा हप्ता मिळालेला आहे, त्या लाडक्या बहिणींना चिंता करण्याची गरज नाही. परंतु ज्या लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचा 21वा आणि एप्रिल महिन्याचा 22वा हप्ता मिळालेला नाही आहे, अशा लाडक्या बहिणींना आता एक महत्त्वाचं काम करावं लागणार आहे. काम नेमकं काय करायचं आहे बघा. जो तुम्ही मोबाईल वापरत आहात, तो मोबाईल नंबर जो आहे तो तुमच्या स्वतःवरच्या नावावरती असणं आवश्यक आहे. जर तुमच्या पतीच्या नावावरती तो नंबर असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून कायमस्वरूपी वगळण्यात येणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर तुम्ही KYC केलेलं नसेल तर KYC करण्यासाठी आणखी एक संधी राज्य सरकारनं दिलेली आहे. त्यामुळे ताबडतोब KYC करून घ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचं आधार अपडेट करून घ्या. जर आधारावरती तुमचं नाव जर चुकीचं असेल, थोडक्यात तुम्हाला सांगायचं, तुमचं नाव रुपाली असेल आणि तुम्ही नुसतं तुमच्या आधारवरती रुपा असेल, तरी देखील तुम्ही लाडकी बहीण योजनेतून वगळले जाणार आहात, अशी माहिती आता राज्य सरकारनं दिलेली आहे. त्यामुळे तुमचं आधार अपडेट असेल, आधार लिंकिंग असेल, बँक खाता अपडेट असेल, त्याचबरोबर KYC असेल किंवा मोबाईल नंबर चेंज करणं असेल, या सर्व प्रक्रिया आता तुम्हाला कराव्या लागतील. तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा 23वा हप्ता दिला जाणार आहे. आता बघा, तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचा मार्च महिन्याचा 21वा हप्ता मिळाला नसेल तर घाबरून अजिबात जाऊ नका. त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा 22वा हप्ता मिळाला नसेल तर अजिबात घाबरून जाऊ नका. कारण या ठिकाणी तुम्हाला एकाच वेळी लाडकी बहीण योजनेचा 21वा, लाडकी बहीण योजनेचा 22वा आणि लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा 23वा हप्ता एकत्र दिला जाणार आहे. म्हणजे थेट तुमच्या खात्यावरती 4500 रुपये या ठिकाणी वितरित केले जाणार आहेत. मात्र त्यासाठी तुम्हाला KYC, आधार लिंकिंग असेल, बँक खाते अपडेट असेल, या प्रक्रिया करणं फार गरजेचं आहे. जर या प्रक्रिया केल्या तरच तुम्हाला या ठिकाणी लाडक्या बहीण योजनेचा मार्च महिन्याचा 21 असेल, 22वा असेल किंवा 23वा हप्ता असेल, हा तुम्हाला दिला जाणार आहे. परंतु ज्या लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचा 21वा हप्ता मिळाला आहे, ज्या लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा 22वा हप्ता मिळालेला आहे, त्या लाडक्या बहिणींना सध्या काहीच करायची गरज नाही आहे. कारण तुमची KYC पूर्ण झाली आहे असं समजून जा. तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा 23वा हप्ता अलगदपणे तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे. त्यामुळे तुम्हाला तरी सध्या टेन्शन घेण्याची या ठिकाणी गरज नाही आहे. आता मेन मुद्द्याकडे येऊया. कारण मला पण माहिती आहे तुम्हाला नेमकं ऐकायचं आहे काय. कारण मला माहिती आहे तुम्हाला ऐकायचं आहे लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा 23वा हप्ता अखेर कधी येणार. तर चला तुमचा वेळ न घेता या ठिकाणी पाहूया लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा 23वा हप्ता अखेर तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार आहे. लाडक्या बहिणींनो, अतिशय आनंद होतोय कारण तुमचा लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा 23वा हप्ता येणाऱ्या 18 जून 2026 तारीख पुन्हा एकदा ऐका, 18 जून 2026 रोजी तुमच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा 23वा हप्ता वितरित केला जाणार आहे. लाडक्या बहिणींनो, आमचे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाडक्या महाराष्ट्र ऑल टी व्हीला सबस्क्राईब करा.